वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। काय काय हो खाईल ना। ए दादा, आता एक्सरसाइज पास कर ना यार। चल आंघोळ कर आणि आता अभ्यासाला बस लवकर। आलोच 5 मिनिटात, फक्त 2 सेट राहिलेत। अय्यो, गुड मॉर्निंग पूजा दीदी। गुड मॉर्निंग अण्णा। दूध वाढवा की तुमचं। अहो अण्णा, वाढवलं असतं पण तुम्ही दुधात एवढं पाणी टाकता की मला कळतच नाही दूध कोणतं आणि पाणी कोणतं। नाही अम्मा, ते दुधा शेजारी पाणी पित बसलो होतो, मग गायीनं लात मारली, मग माझं पाणी पडलं की तुमच्या दुधात। काय अण्णा हे? बरं जाऊ द्या, आता नाही वाढवायचं दूध, नंतर पाहू आपण। श्री भाऊ कुठं दिसत नाही। श्री आहे ना। अरे काय अण्णा, काय चाललंय? काय नाही बरं आहे ना सगळं? काय चाललंय? दिसलं नाही म्हणून विचारायला। बरं आहे ना सगळं? हा बरं आहे। हे घे दादा। वास तर मस्त येतोय। भारी। मग बनवलेत कोणी? विषय का? हॅलो। हाय, कशी आहेस पूजा तू? मी मस्त। तू कशी आहेस? मी पण मस्त आहे। पण काय ग, बऱ्याच दिवसांनी कॉल केला, काय विशेष? मला ना पुण्यात जॉब लागलाय। अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन। थँक्यू। मला ना तुझी हेल्प लागेल प्लीज। कसली मदत? माझं ना पुण्यात कोणीच नाही आहे ओळखीचं, तर रूम मिळेपर्यंत मी तुझ्याकडे राहू प्लीज। अगं एवढंच ना? अगं माझ्या रूमवर आहे जागा, आणि असेही माझ्या फ्लॅटवर मी आणि माझा दादाच राहतो, खूप जागा, ये तू। चालेल, थँक्यू यार। बरं येशील कधी तू? मी आजच येईन संध्याकाळपर्यंत। ओके ये, मी वाट पाहते। कोण येत आहे? अरे दादा, माझी एक मैत्रीण आहे, ती सांगलीला असते आणि तिला पुण्यात जॉब मिळालाय, पण तिची ना राहायची सोय नाही। मग मी म्हटलं आपल्याकडे राहायला काही दिवस। आपल्याकडे म्हणजे? अरे म्हणजे तिला रूम मिळेपर्यंत ती आपल्यासोबत राहील काही दिवस। अशी कशी स्वतः डिसिजन तू स्वतः येतीस ग? अरे दादा, त्यात काय रे एवढं? ते थोड्याच दिवसांचा तर प्रश्न आहे ना। अरे म्हणजे माझा वर्कआउट असतो, अभ्यास असतो, मला अनकम्फर्टेबल नाही होणार का? तुला माहिती आहे ना घरामध्ये मी कसा राहतो। अरे दादा, अरे मला नाही चालणार। अरे अनकम्फर्टेबलचं काय त्यात? तिला रूम मिळाली की ती जाईल ना रे। ऐक, मला नाही चालणार दादा, थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे आणि मला चालणार नाही। मी काय सांगू तिला आता दादा?
तुला माहितीये ना मला चालणार नाही. कशी आहेस? मस्त. ये आत ये. इकडे मी. हे घे पाय. नेत्रा, प्रवास कसा झाला मग? मस्त झाला. ए नेत्रा, खूप बदललीस का तू पण? तू पण तर बदलली आहेस. तेही आहेच म्हणा. बरं काका काकू कसे आहेत ग? मस्त एकदम. बरं नेत्रा, तू मला तुझ्या जॉब बद्दल नाही सांगितलं ग अजून? अगं मी म्हटलं भेटूनच सांगूयात. काय नाही ग, हिंजवडीत एक फार्मा कंपनी आहे. त्यांच्यासाठी वेगवेगळे इन्व्हेस्टर शोधायचे, ते पिच करून त्यांच्याकडून जास्तीत जास्त कशी इन्व्हेस्टमेंट करून घेता येईल कंपनीसाठी तेवढंच बघायचं. मी आत्ता फक्त एक्सपिरियन्ससाठी करते ग हे सगळं. एकदा का हा एक्सपिरियन्स घेतला ना की याच्या जोरावरती माझी एक स्वतःची मोठी फार्मा कंपनी असेल बघ. चांगली स्वप्न आहेत ग तुझी. तू काय करतेस सध्या? अगं एक कार कंपनी आहे, तर त्यांच्या कस्टमरला वेगवेगळ्या ऑफर सांगते, त्यांचा फीडबॅक घेते, असंच काही. बरं चांगलं काय? अरे दादा आला वाटतं. आलास का? थँक्यू. एक मिनिट. नेत्रा, तुला इथं सगळं कम्फर्टेबल वाटतंय ना? अगं म्हणजे काय, एकदम घरच्यासारखं वाटतं बघ मला. काय सुंदर नाश्ता बनवलास ग. मग मोठी सुगरण आहे मी. ते मात्र खरं आहे. थँक्यू यार, तू माझ्यासाठी एवढं करतेस. ए गप ग, थँक्यू वगैरे काय म्हणतेस? आणि मैत्रिणीचं करण्यासाठी त्रास कसला? असं नाही ग, पण यार बघ ना, म्हणजे तू नसतं केलंस माझ्यासाठी एवढं, तर मला बाहेरचं खावं लागलं असतं. का? तुला नाही येत बनवता? मला काहीच येत नाही बनवता. आई नेहमी म्हणायची स्वयंपाक बनवायला शिक शिक शिक. मी कधीच नाही शिकले. यार पूजा, तू मला शिकवशील का ग? का नाही शिकवणार? चालेल. नक्की नक्की. चालेल, मी पुण्यात आहे ना तोपर्यंत मला सगळं शिकव मग. डन. डन. Come on, Sri. Still fast. Word. Get round. आपलं काय नाही तिकडे होणार आहे, इकडं आता. एक मिनिट हा. हॅलो सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग पूजा. बरं मी फोन यासाठी केलाय, आपल्या कंपनीचं मार्केटिंगशी रिलेटेड एक ट्रेनिंग आहे बेंगलोरला. कंपनीकडून एक माणूस पाठवायचा आहे, तर कंपनीने या ट्रेनिंगसाठी तुझी निवड केली आहे. थँक्यू सर, बट कधी आहे ट्रेनिंग? उद्या दुपारी ट्रेनिंग चालू होते बेंगलोरला, तर त्यासाठी तुला आज संध्याकाळीच निघावं लागेल. आज संध्याकाळी? सॉरी सर, बट माझ्या घरी पाहुणे आलेत, सो मला नाही जमणार आज सर. काय बोलतेस तू? आर यू सिरियस? तुला आजच निघावं लागेल संध्याकाळी ट्रेनिंगसाठी. अशी संधी पुन्हा पुन्हा नाही मिळणार. सर माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाला नाही पाठवता येणार का सर, प्लीज? नाही नाही, असं नाही करता येणार. खूप विचार करून कंपनीने तुझी निवड केली आहे. ठीक आहे सर, जाईन मी संध्याकाळी. ओके, तुला कॅब बिल घ्यायला रेडी राहा. ठीक आहे सर. यार
श्रीला आणि पूजाला. अण्णा आज उशीर का झाला यायला? अय्यो पूजा दीदी, ते माझ्या कटरियनाला मुलगा झाला की हो, म्हणून थोडा उशीर झाला. अरे वा अण्णा, कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला मुलगा झाला? नाही हो पूजा दीदी, अहो अण्णा, आत्ताच तर तुम्ही म्हणाला की मुलगा झाला म्हणून. ते माझ्या गाईचं नाव आहे कॅटरीना, तिला मुलगा झाला. काय अण्णा, तुम्ही ना काही बोलता बरं. श्री भाऊ कुठं दिसत नाही. श्रीदादा ग्राउंडला गेलाय. बरं चला येतो. काय ग, काय झालं? काय टेन्शन आहे? काय झालं? थांब सांगते. दादा, ए दादा. काय का? ये ना, बस जरा. नाही ठीक आहे, मी इथेच. बरं ठीक आहे. मला तुमच्या दोघांना एक महत्त्वाचं सांगायचंय. काय? माझ्या मॅनेजरचा फोन आला होता आणि बँगलोरला ट्रेनिंग आहे काही दिवसांची, आणि त्यांनी मला सिलेक्ट केलंय. सो मला काही दिवसांसाठी बँगलोरला निघावं लागतंय, आणि तेही आज संध्याकाळी. आत्ता? हो. असं अचानक? होणार आहे दादा, दुसरा कोणता पर्यायही नाही, कारण माझं सिलेक्शन झालंय. अगं पण यार, असं नको ना जाऊ अचानक मला सोडून. जावं लागतंय, माझ्याही करिअरसाठी ते महत्त्वाचं आहे. दादा, दादा. अगं पण ए दादा, चिडू नको ना रे. तुला माहिती आहे ना, करिअरच्या दृष्टीने माझं जाणं किती महत्त्वाचं आहे ते. मला सांगू नको यार, तू तुझं ट्रेनिंग कॅन्सल कर बरं. नाही रे दादा, आणि आता मी मॅनेजर सरांनाही सांगितलंय. तुला माहिती आहे, एक तर तू असताना मी एवढा अनकम्फर्टेबल व्हायचो, आणि आता तू नाही म्हटल्यानंतर मला, तुला माहिती आहे ना, नाही होणार ऍडजस्ट काही. यार दादा, प्लीज समजून घे ना. आणि हे बघ, असं काही नाही होणार. ती चांगली मुलगी आहे रे. नाही रे, तसं नाहीये. हे बघ दादा, तू तसं काही वाटून नको घेऊ. आणि ती बिचारी माझ्या भरोशावर आली रे, तर तिला कसं सांगू तू दुसरीकडे जा म्हणून राहायला? मी राहू का थोडे दिवस माझ्या मित्रांकडे बाहेर कुठेतरी? का? म्हणजे तू आपलं घर असताना तू का दुसरीकडे राहायला जाणार? आणि हे बघ दादा, थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. मी येईल लगेच माघारी, आणि माझं जाणं खरंच गरजेचं आहे रे. दादा प्लीज घे ना समजून. दादा प्लीज, उलट ना मी येईपर्यंत तू तिची काळजी घे. पूजा, अगं हे काय करतेयस तू? मला तर काही समजतच नाहीये. तू गेल्यावर मी एकटी कशी राहू? मी अशी कुठे एकटी कधी राहिली नाहीये ग. आणि तो पण तर अनकम्फर्टेबल नाही होणार का? हे बघ, तू त्याचं टेन्शन नको घेऊ. मी सांगते ना त्यालाही समजून. आणि माझा दादा खूप चांगला आहे, घेईल सगळं सांभाळून. ते सगळं ठीक आहे, पण पूजा यार, मी अशी कधी राहिली नाहीये कुठेच. नेत्रा, पण तुझ्याकडं दुसरा कोणता पर्याय आहे का? तेही आहे म्हणा. सो नको टेन्शन घेऊ तू. तू म्हणतेस, पण होईल ग सगळं. नक्की नक्की. तू सांगशील ना त्याला समजावून? नक्की, नको टेन्शन घेऊ तू. थँक्यू. सावकाश जा, काळजी घे आणि फोन करत राहा. हो दादा, तू पण काळजी घे.
चहा हवाय का? हो येतो म्हणता? हो येतो की. वाटत तर नाही बघून. गॅस पेटवण्यासाठी आधी रेग्युलेटर ऑन करावा लागतो. लोक किती आहेत त्यानुसार पाणी घ्यायचं. त्यानुसार चहा पावडर घ्यायची. गरजेपुरती साखर आणि त्यामध्ये हे थोडंसं आलं. छान चहा बनवलायस रे तू. थँक्यू. मला वाटलं नव्हतं कधी एखाद्या मुलाला इतका छान चहा बनवता येत असेल. गोड गैरसमज आहे तुझा हा. जगामध्ये किचन मध्ये सगळ्यात जास्त काम हा पुरुषच करतो. ते कसं काय? तू बघ ना, चहाच्या टपरीपासून ते रस्त्यावरचे ढाबे, 5 स्टार हॉटेल्स या सगळीकडे किचन मध्ये काम कोण करतं? पुरुषच करतो. अरे हो रे, हे तर मी कधी नोटीसच नाही केलं. ऍक्च्युली काल मी खूप घाबरलो होतो. का? बघ ना, एका मुलीसोबत एकटं राहायचं. मी असं कधी राहिलेलं नव्हतो. मी म्हटलं जर समजा असंच राहिलं तर 8 दिवसात मला ऍडमिटच करावं लागेल. म्हणून मी आज तुझ्याशी बिंदास बोलतोय. खरं सांगू का, काल मी पण खूप घाबरले होते. का? मी पण अशी कधी कोणासोबत राहिली नाहीये रे. म्हणजे पण बरं झालं तू आज बोललास, म्हणजे माझी भीती गेली. बाय द वे, काय करतेस तू? काय नाही, फार्मा कंपनी आहे, तिथल्या इन्व्हेस्टमेंट डिपार्टमेंटचं सगळं मॅनेजमेंट होतं. बापरे, फारच चॅलेंजिंग काम असेल ना? त्याच पण माझं ना एक खूप मोठं स्वप्न आहे. मला माझी एक स्वतःची कंपनी ओपन करायची. एवढी मेहनत घेतेस, तुझं पण स्वप्न बघतोय. ते तर होईलच. तू काय करतोस? मला महाराष्ट्र पोलीसमध्ये ना मोठा ऑफिसर व्हायचं. जगातलं सगळं सुख माझ्यासाठी आहे ना, त्यासमोर फिक्क आहे. आणि ती वर्दी घातल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. तुझ्यासारखंच मला पण माझं स्वप्न खूप महत्वाचं आहे. उशीर येईल, नक्कीच उशीर. मला ना खूप भीती वाटते पोलिसांची. अरे पोलीस तर आपल्या सेवेसाठीच असतात की. हो घाबरायचं काय त्यात? ते आहेच, पण तरी भीती वाटते मला. बापरे, ग्राउंडला यायची वेळ झाली आहे. उशीर झालाय खूप. निघू मी. बाय. कोण पाहिजे? पूजा दीदी कुठं दिसत नाही. का? काय काम होतं? अम्मा, मी माझं रोज दूध देतो त्यांना. तुम्हाला देऊ का माझं दूध? छी. अण्णा, दूध दिलं का? ती मुले की कोण आहे वश्री भाऊ तुमच्या घरात? का? काय झालं? तिने मला मारलं की हो. मारलं? का मारलं? तिला म्हणलं माझं दूध तुम्हाला देऊ का? तिने लगेच मारलं की. अण्णा, असं बोलल्यावर कोणी पण मारणारच आहे की. द्या ते दूध इकडं. आणि हो, कालचं ते दूध खराब झालंय, तेवढं घेऊन जाऊ द्या.
ठीक आहे. ऐक ना, हा बोल. आपण काय जेवणार आहोत? काय जेवणार म्हणजे? असं काय विचारते? हा म्हणजे मी ऑनलाईन मागवतीये. ऑनलाईन? ऑनलाईन कशाला मागवायचं? घरामध्ये एवढं सगळं सामान आहे ना, ऑनलाईन कशाला मागवायचं? बनवणार कोण आहे? मी. तुला स्वयंपाक येतो? हो मग, आईने शिकवले मला सगळं. तू टेन्शन घेऊ नको. तू एक काम कर ना, तो आपल्यासाठी आईस्क्रीम घेऊन ये, तोपर्यंत मी जेवण रेडी ठेवतो. तुला माझी काय मदत लागेल? नाही ग, टेन्शन घेऊ नको, मी आहे. नक्की? येस, नको टेन्शन घेऊ. ठीक आहे. कसं, कुठे जायचं? हां, इथून सरळ जा, डावीकडे वळ आणि तिथून सरळ पुढे जा. उत्कर्ष म्हणून शॉप आहे, तिथे मिळेल तुला. ठीक आहे, जाऊ. सॉरी. आलीस? एवढा वेळ का लागला? फारच लेट केलंस ग. सॉरी. जेवण गार व्हायला आलेलं. अरे घरून कॉल आला होता ना म्हणून. अच्छा. वास तर खूप छान येतोय. काय सुंदर जेवण बनवलंयस रे तू. आवडलं तुला? खूप आवडलंय. थँक्यू. श्री, खरं खरं सांगायचं, बोल. मी खाली गेल्यावरती ऑनलाईन नाही ना मागवलंस तू? नाही. नक्की? झोपली नाहीस अजून? झोप तर आली रे, पण काम आहे, काय करणार. तू का नाही झोपला? कॉफी? हां चालेल. आलोच 5 मिनिटात. श्री, हां बस ना तू पण. थँक्स फॉर कॉफी. यू वेलकम. तुझा अभ्यास कसा चाललाय रे? मस्त चाललाय. येणाऱ्या भरतीला मी 100% अधिकारी होणार. होशील रे तू. माझं 6 सेंस सांगतो बघ. हो ना. बरं ऐक ना, उद्याचा काय प्लॅन आहे तुझा? काहीच नाही.
मी उद्या एक ठिकाणी बाहेर चाललो होतो, तू येशील का? मी काय करू तिकडे? चल ना, असं पण तू घरात बसून बोर होणार आहे, त्यापेक्षा आपण जाऊन येऊया. ठीक आहे. कॉफी आवडली? खूप मस्त. थँक्यू. ठीक आहे, मग सकाळी रेडी राहा, आपण जाऊया. श्री दादा कुठे आहे दीदी? काय काम होतं? श्री दादा म्हणाला दूध घेऊन जा, मग मला द्या की तुमचं दूध. अय्यो अण्णा, ते काल खराब झालेलं दूध घेतलं का? अय्यो श्री भाऊ, तुमच्या घरात ती पोरगी कोण आहे? तिने मला आज पण मारलं. आज का मारलं? श्री भाऊ, तुम्ही सांगितलं होतं की खराब झालेलं दूध घेऊन जा. मी तिला म्हणलं मला द्या की तुमचं दूध, तिने परत मला मारलं. अरे अण्णा, असं बोलल्यावर तुला कोण पण मारणारच आहे रे. मी एक तर आता- तू मराठी तरी सुधरव. मी आता नाही देणार तुम्हाला दूध परत. अरे अण्णा थांब तरी. अरे अण्णा ऐकून तर घे. अगं बस लवकर गाडीवर, किती उशीर झालाय. अरे हो, बसते. सुंदर सवेरा जैसे अंधेरा ढले, तू मिले कोयल की गूंजे फीकी लगने लगे तेरे आगे। तुझको मैं ले चलूं ज़माने से कहीं दूर, तुझको हर पल चुनूं, दे दूं अपना सुकून। ख्वाबों में जो कहा हकीकतों में कहूँ, तुझको हर पल चुनूं, दे दूं अपना सुकून। आपल्याला या टेकडीवर जायचंय. श्री, एवढ्या उंचावर? तेरी खुदा का अरे पण एहसास। अगं चल. अरे ऐक तरी, चल. मला उंचावर जायची भीती वाटते रे. श्री, अगं मी आहे ना. खूप दमलीये रे मी. अगं मी आहे ना. हाँ मेरे मकाम है मेरा तेरे पास, फासले न हो ना कोई तलाश। कैद है जज्बात ये, खुलने दे सुन बात ये, मेरी सुबह हर रात ये, जिक्र तेरा करती रहे। तुझको मैं ले चलूं ज़माने से कहीं दूर, तुझको हर पल चुनूं, दे दूं अपना सुकून। आवडलं का तुला हे लोकेशन? खूप सुंदर जागा आहे. किती शांत वाटतंय ना इथे. हो, मी नेहमीच इथे येऊन बसतो. आनंदात असलो तरी पण आणि दुःखात असलो तरी पण मी काही वेळ इथे येऊन घालवतो. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला या जागेवरती मिळतात, आणि म्हणूनच मी आज तुला या जागेवर घेऊन आलोय. खरंच खूप सुंदर जागा आहे रे ही.
मनाचा भार कसा असा हलका झाल्यासारखा वाटतोय. चल निघायचं. एवढ्या लवकर? हो, अंधार पडायच्या आत आपल्याला जावं लागेल. 5 मिनिटं बसूया ना प्लीज. हा बोल. आलीस तू? ठीक आहे. कुणाचा फोन होता? पूजा. ती आलीये. निघावं लागेल आपल्याला. आपण परत येऊ. नाराज नको होऊस. मला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं तुझ्यासोबत. अरे बोल ना. पण आज नको. अरे आपण आलोय तर बोल. अरे सांगेन ना नंतर. श्री, खूप महत्वाचं नाहीये ना काही? नाही ग, डोंट वरी, बोलेल मी कधीतरी. चला आता घरी, उशीर झालाय खूप. हो. चल फास्ट. वर. चल 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 श्री, कम ऑन फास्ट. स्पीड. बॅग दे इकडे. डायरेक्ट 20चा गोळा 16 चाललाय. नाही आजारी वगैरे नाही ना? पुढच्या महिन्यात भरती आहे रे, बाकी काही नाही. दवाखान्यात वगैरे जातो आणि भरतीच्या टायमिंगला तमाशा नको. हो ना? नेत्रा, नेत्रा, अगं नेत्रा, नेत्रा, अगं चहा घेणार का? नाही नको. अगं घे ना थोडासा. नाही नको, थँक्यू, मी नंतर घेईन. नेत्रा, सगळं ठीक आहे ना ग? सगळं ठीक आहे. मला काय होणार आहे? नाही, मी आल्यापासून बघतीये तू मला जरा वेगळीच जाणवतीये. तुला कामाचा खूप लोड आहे का? कामाचा लोड तर आहेच ग. हॅलो. हॅलो मॅडम, ब्रोकर बोलतोय मी. हां बोला सर. अहो तुमच्या कंपनीजवळ एक फ्लॅट बघितला रेंटवर, चांगला आहे. बरं, मी उद्या शिफ्ट होते मग. नाही नाही, आजच तुम्हाला शिफ्ट व्हावं लागेल फ्लॅटवर. चांगला फ्लॅट आहे, गेला तर मला नका बोलू परत. बरं ठीक आहे, आजच शिफ्ट होते, मला लोकेशन पाठवून द्या. हां लोकेशन पाठवतो मी, पण ते माझ्या कमिशनचं विसरू नका. हो हो पाठवते, लोकेशन पाठवा मला. ठीक आहे. पूजा, बोल ना. मला माझ्या ब्रोकरचा फोन आला होता आता. त्याचं म्हणणं आहे की कंपनीजवळ त्यांनी फ्लॅट बघितलं, त्याचं रेंट पण कमी आहे आणि फ्लॅट पण चांगला आहे. अगं चांगलं आहे की मग. जर कंपनीजवळ फ्लॅट असेल तर तुझी धावपळ जास्त नाही होणार. चांगलं आहे की. हे सगळं मान्य आहे, पण त्याचं म्हणणं आहे आजच शिफ्ट हो. एवढी काय घाई करतेस? उद्या जा ना. अगं मी पण उद्याच जाणार होते, पण त्याचं म्हणणं आहे फ्लॅट इतका कमी रेंटमध्ये मिळतोय, तर मग तो जर दुसरं कोणाला गेला तर मग मला नंतर बोलू नका काही म्हणून. अरे देवा.
श्री कुठे बघ ना. अगं दादा दादा बहुतेक ग्राउंडला गेला. फोन लावतेस? हो. हा फोन का कट करतोय? फोन कट केला ग त्याने. थांब पुन्हा लावते. पुन्हा कट. जाऊ दे, काहीतरी कामात असेल तो. पूजा मला तुझ्या गाडीची चावी दे ना प्लीज. का? दे तर, माझं कुठे काम आहे जायचंय? अर्जंट. तू दे तर. अगं कुठे जायचंय? मी देते पण कुठे अगं तू दे, जायचंय? माझं काम आहे अर्जंट, दे. अगं नेत्रा. तू इथं कशी काय? मला माहित होतं तू इथेच असशील. श्री, काय? मी चाललीये. माहिती आहे मला. जायच्या आधी तुला भेटायचं होतं मला. का? तुला नाही माहिती नाही का माहिती मला. भेटायचंय ते? नाही माहितीये मला. हे बघ श्री, आपण आता एकमेकांची काही गोष्टी क्लिअर बोलल्या पाहिजे. इथं आल्यापासून माझं कशातच लक्ष नाही लागत आहे श्री. हे बघ, मी जशी इथे राहायला आलीये ना, तसं माझं माइंड डायव्हर्ट होत चाललंय. मी इथे कशासाठी आलीये, काय करायला आलीये, माझं करिअर, माझा जॉब, हे सगळं विसरलीये. अरे मी, तू आवडायला लागलायस मला. हे बघ, मला हवं तर मी आता इथे थांबू शकते, पण मला हे आता नाही करायचंय. आपण थोडे दिवस थांबू. सध्या तरी मला असं वाटतं की आपण आपल्या करिअरवर लक्ष देऊयात का प्लीज. श्री, अरे काहीतरी बोल. ठीक आहे, तू काहीच बोलणार नसशील तर जाते मी. थांब. जशी तुझी अवस्था आहे ना, सेम माझी तशी अवस्था आहे. मला पण माझं करिअर आहे. मला पोलीस व्हायचं स्वप्न आहे माझं. तू जातीयस त्याच्यावर मी पण नाराज आहे. जेवढं तुझं करिअर महत्वाचं आहे ना, तेवढं मला माझं करिअर पण महत्वाचं आहे. नाही अडवणार मी तुला. जा तू. श्री, ऐक ना. हे बघ, आपलं जर एकमेकांवर खरं प्रेम असेल ना, आणि आपण जर एकमेकांसाठी बनलेले असू ना, तर आपण पुन्हा नक्की भेटू. म्हणजे माझं स्वप्न जर पूर्ण झालं ना, स्वतःहून तुला भेटायला येईन. चालेल मला. प्रॉमिस. प्रॉमिस. पूजा, झाला का डबा? मला महत्वाचा बंदोबस्त आहे ग. झालं रे, फक्त 5 मिनिट. बरं, एक काम, त्याला एक ग्लास पाणी घेऊन ये.
हे घे. पूजा, दारात बघ कोण आले. हो आलेच. दादा इकडे बघ कोण आलंय. बरं नेत्रा बस, मी आलीच पाणी घेऊन. हे घे पाणी. दादाचा डब्बा राहिलाय करायचा आणि तुझ्यासाठी चहा ठेवते. आलेच. चाल. मी मस्त. तू कशी आहेस? विश्वासच बसत नाहीये, तू माझ्या समोर आहेस. हो ना. हो मग. हो, चुकलीस तू तेव्हा. आणि तुझ्या ह्या चुकीमुळेच आज आपण दोघं सक्सेसफुल आहोत. आता आपण एकत्र यायला काही हरकत नाही ना तुझी? नाही येऊ शकत. का? तुझ्या आयुष्यात दुसरं कोणी आलंय का? हो. कोण? माझी वर्दी. श्री.